वंदे मातरमवरून राजकारण तापलं. भाजप देशभक्तीच्या नावाखाली राजकारण करत असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल. तर काँग्रेस ब्रिटिशांची बी पार्टी असल्याचं म्हणत भाजप मंत्री धर्मपाल सिंह यांचा पलटवार. पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते थिरकले. तू जाने ना या गाण्यावरती काँग्रेसचे नेते थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चादरम्यान जरांगेंबाबत अपशब्द वापरले होते. गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. मीरा भाईंदरमधील काशीमीरा पोलिसांची मोठी कारवाई. अभिनेता रोहलुहा मेहदीला मुंबई विमानतळावरती अटक. ड्रग्ज नेटवर्कचा संशय असल्यानं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती. कोल्हापूरच्या चंदगडच्या हातगोळीमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती मोठी कारवाई. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कोट्यवधींचा साठा जप्त. या प्रकरणी पुण्याच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरामध्ये सिंहाची 25 किलो वजनाची पितळी मूर्ती चोरी. गोपनीय माहितीच्या आधारे 2 जणांना अवघ्या तासाभरामध्ये अटक केल्याची पोलिसांची माहिती आहे. भंडाऱ्याच्या तुमसर शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 2 घरांमधून सोनं चांदीसह 15 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सारूळ खाणपट्टे धारकांवरती कारवाई. नियमबाह्य खोदकामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करत सरकारचा मोठा कर बुडवल्याचाही ठपका. नाशिकमध्ये वरुण भामरे आत्महत्या प्रकरणामध्ये अपडेट. आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं एका तरुणीसह 2 जणांवर गुन्हा दाखल. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून घटनेचा उलगडा. जुन्या बोरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर. आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले असून पाणी गरम होण्याचं कारण अहवालानंतरच स्पष्ट होईल.